नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण SSC बोर्ड एक्झाम इयत्ता 10वी 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा. अशीच बोर्डाची सुद्धा प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. पॅटर्न सेम असेल, त्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला सराव पेपर हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा सराव पेपर हवा ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 10वी विषय मराठी. प्रश्न पहिला. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आमची ढाळच या पाठावर आधारित एक कृती या ठिकाणी दिलेली पॅरेग्राफ आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. आपण हा पॅरेग्राफ वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न. लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र, ते आहे ढाळच. बघा, पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. वर्तमानपत्राच्या संपादक आजी. सर्व कृतींची उत्तरं आपल्याला उतार्यातच मिळतील, फक्त व्यवस्थित सोडवण्याचा सराव करा. पुढचं, आकृती पूर्ण करा. ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत. बातम्या यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची, मग त्या गावभर जायच्या. दुसरं, कडूसं पडायच्या आधी मैफिल मोडायची, हे त्याचं उत्तर लिहायचे. तिसरं, आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ सांगा. ढाळच म्हणजे दरवाजा, त्यात सर्व महिला जमायच्या, तेथे गावातील सर्व बातम्या सांगितल्या जात. एखाद्या वर्तमानपत्रासारखा त्याचा प्रसार होत असे, म्हणून आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, आ भाग. यासाठी पण आपल्याला एक उतारा दिलेला आहे. इंग्लंडचा हिवाळा. त्या ठिकाणी त्या उतार्यावर आधारित काही कृती विचारलेल्या आहेत. बघा, पहिली कृती. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची. दुसरा बदल आहे, आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. दुसरी कृती. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. मार्च एप्रिलमध्ये गॅलरीत झोपायला मिळायचं, कुहू कुहू आवाज कानावर यायचा. त्यानंतर हा उतारा बघा, त्यातच उत्तर आहेत. पुढचं कारण लिहा. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. वाट पाहणे या पाठावर आधारित या कृती आहेत. बघा त्याचं उत्तर. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. तिसरी कृती. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. बघा, या ठिकाणी शॉर्ट उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होळीनंतर थंडी कमी व्हायची आणि लागल्यावर मऊ गार हात अंगावर फिरायला लागले. डोळं मिटताना उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का, ही वाट पाहण्याचं सार्थक पहाटे व्हायचं. हे या पाठाचं शीर्षक सार्थ ठरलं. ई भाग आहे अपठित उतारा.
तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती कंटाळा. फरक स्पष्ट करा. थकवा आणि कंटाळा याच्यातला बघा तो. त्यानंतर आळसाचं लक्षण असलेले 2 दुर्गुण जडता आणि शिथिलता. प्रश्न दुसरा. कविता दिलेली वस्तू, कवितेवर आधारित कृती. वस्तूची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये, 4 वैशिष्ट्येच लिहायचे. सेवक, उपयुक्त, आनंद देणे. त्यानंतर चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा स्नेह. शाबूत ठेवावासा असा वस्तूंचा अंक कृतज्ञता. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी मन आणि जीव. एका वाक्यात उत्तरे. वस्तू केव्हा सुखावतात? मन असलेल्या माणसाप्रमाणे वागलो तर वस्तू सुखावतात. वस्तूंना कोणती हमी द्यावी? वस्तूंना मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी. प्रश्न दुसरा. आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता आणि त्यावर आधारित कृती. कवी आहेत जगदीश खेबुडकर. विषय पाखराच्या प्रतीकातून परालंबित्व सोडून ध्येय गाठणे. कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतून स्थायी भाव व्यक्त होतो. कवितेचं रसग्रहण या पद्धतीने करायचे. वाचनासाठी 8 मार्क असायचे. प्रश्न 2 कृती सोडवायचे. 3 प्रश्न दिलेले आहेत बघा. त्यानंतर विभाग 4 व्याकरण. समास, भाजीपाला, भाजीपाला वगैरे, बहुव्रीही समास. आई वडील, आई किंवा वडील, वैकल्पिक द्वंद्व. शब्दसिद्धी. प्रत्ययघटित शब्द सामासिक आणि अभिनंदन. उपसर्गघटित शब्द नम्रता आणि अपयश. वाक्प्रचार. हुकूमत गाजवणे, रागाने बोलणे. लक्ष वेधणे, केंद्रित होणे. कंठस्नान घालणे, मृत्यू येणे. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. त्यानंतर आभाग, भाषिक घटकावर आधारित कृती. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. कोणाचाही आधार नसलेला निराधार. समानार्थी शब्द पाणी, जल. पृथ्वी, अवनी. विरुद्धार्थी शब्द हजर, गैरहजर. अपमान, मान. लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द अंडरलाईन केलेला आहे बघा. हार्दिक, अभिनंदन, कवयित्री आणि आशीर्वाद. विरामचिन्हे, स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह. इव्हेंट, घटना. ट्रान्सलेटर, बदल. उपयोजित लेखन, पत्रलेखन दिले बघा. 1 कृती सोडवायची 6 गुणांसाठी. 2 विषय दिलेत पत्राचे. 1 मागणी पत्र आहे आणि दुसरे आहे विनंती पत्र. दोघांपैकी दिलेल्या विषयावर आधारित 1 पत्र लिहायचे. पत्रलेखनाचे नमुने आपण मराठी व्याकरण या घटकात दिलेले आहेत. त्यानंतर सारांश लेखन करायचे किंवा प्रश्न पहिल्या 1चं ई भागातलं जो काही अपठित उतारा दिला आहे त्याचं सारांश लेखन करा. आ भागामध्ये जाहिरात लेखन करायचं आहे. 10 गुणांसाठी ही कृती आहे. 5-5 गुणांच्या 2 कृती सोडवायच्या आहेत. हा प्रश्न बघा. काही शब्द दिलेले त्यावर आधारित जाहिरात लेखन करा. त्यानंतर बातमी लेखन, कथालेखन. काही शब्द अपूर्ण कथा दिलेली ती आपण पूर्ण करायची आपल्या मनाने. लेखन कौशल्यासाठी निबंध दिलेला आहे. रस्त्याची कैफियत. 8 गुणांसाठी निबंध आपल्याला येईल. कोणताही 1 निबंध आपण सोडवायचा आहे. आत्मकथन, सायकल. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा सराव पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.